मी जोपर्यंत बनवत राहील तोपर्यंत दादू खाणार म्हणतोय. किती इझिली निघलेलं आहे. त्याच्यामुळं ना असं मला जोरात बोलावं लागतं. अर्धा दिवस राहता बाहेर असणार आहे आणि अर्धा दिवस घरात असणार आहे. आमच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये टाइल्स बदलण्याचं काम चालू होतं. अच्छा लगता है पंडित जी, आप कुछ ऐसा पूछते हो मेरे बारे में तो. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजले आहेत आता आणि आज मी स्पेशल नाश्ता बनवत आहे, तो म्हणजे उत्तप्पा डोसा. तर इथं एक डोसा तयार आहे. ओ भाई साहब, मी स्पेशल डोसे बनवत आहे. मी डोसे उत्तप्पे माझ्या रेग्युलर चपाती भाकरी बनवायच्या तव्यावरती बनवत आहे. हे बघा, मसाला उत्तप्पा बनलेला आहे. इथं मी बटाट्याची भाजी केलेली आहे उत्तप्प्यावरती, सॉरी डोस्यावरती घालण्यासाठी. आणि इथं चटणी सुद्धा बनवलेली आहे, मस्त ओल्या नारळ चटणी. हे नारळ मी परवाच्या दिवशी तोडलेले, मी आणि मनाने मी लावलेल्या झाडावरचे नारळ आहे हे. मी लावलेलं फळ आज मी खात आहे. चलो, मसाला डोसा तैयार है और ये डोसा तैयार है दादू की थाली में जाने के लिए. दादू, कैसे बने डोसे? उत्तप्पे, पहले 2 उत्तप्पे खाए. बहुत बढ़िया. खा लो. और कितने खाएगा? आप जितना बनाओगे, जब तक मी जोपर्यंत बनवत राहील तोपर्यंत दादू खाणार म्हणतोय. थक नहीं जाएगा? ठीक है बेटा, तेरी मन मर्जी. मैं बनाती रहूंगी, वो खाते जाएगा. देखती हूँ कौन थकता है. चला, अगोदर तव्याला थोडंसं मी तेल लावत असते असं. त्याच्यानंतर हे डोस्याचं उत्तप्प्याचं पीठ सोडायचं. लीजिए, डोसा तयार. उत्तप्पा थोडंसं जाडसर करत असते, डोसा थोडासा पातळ. त्याच्यानंतर कांदा, बारीक चिरलेला कांदा सोडत असते असा. आणि ही आहे शेंगदाण्याची चटणी, ती पण सोडत असते मी. माझा हा स्पेशल इन्ग्रेडियंट आहे शेंगदाण्याची चटणी, तो घालत असते मी. त्याच्यानंतर थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं. चल, फक्त 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. 2 मिनिटात एक उत्तप्पा तयार होतो, एक उत्तप्पा किंवा डोसा तयार होतो. चला, 2 मिनिटे झालेले आहेत. आता डोशाला पाहूयात. निकलो. वाह भाई वाह वाह वाह, क्या ही खुशबू आ रही है. चला, आता मी एकटीच व्हिडिओ काढत आहे आणि एकटीच आता असं उलट नाही डोसा काढावा लागेल. हे बघा किती इझिली डोसे निघत आहेत. हे बघा, रेग्युलर चपाती भाकरी बनवण्याच्या तव्यावर सुद्धा छान डोसे उत्तप्पे होतात. आणि हा तवा आहे 10-15 वर्षापूर्वीचा. आम्ही इथं राहायला आलो होतो ना, त्याच्यानंतर 2-3 वर्षांनी घेतला आहे हा तवा पुण्यातील मंडईतून. आणि चांगल्या क्वालिटीचं लोखंड आहे हे. ए बाप रे बाप, सुंदर डोसा दादू के लिए. हाँ जी, बस हो गया, खा ना, मी नाही थकणार. आपकी मुझे काळजी आहे. हाँ, काळजी माझी. थक जाओगे तो कैसे चलेगा. अरे अरे, उद्या कोण तुला फिर से स्वयंपाक कौन बनवून. बनाएगा? हा इसलिए बस. हा जी, दादूला माझी काळजी वाटायला लागली, त्याच्यामुळे त्यानं उत्तप्पे डोसे खायचं थांबवलेलं आहे. आता शेवटचा डोसा खात आहे. चला, आता मी माझ्या मनाला देत आहे डोसे खायला. बघा, हा डोसा छान कडक खरपूस भाजला गेलेला आहे. चलो, निकलो निकलो निकलो. ही बाबा, उलटण्यात बसत नाहीये. चला मनुड्या, कहाँ पर है बेटा तू? स्वादिष्ट उत्तप्पे. रुक जाओ, जल्दी करो. सॉरी, स्वादिष्ट डोसे खायला तयार आहेस का तू? लीजो, खा लो. अजी, एकदम क्रंची क्रंची उत्तप्पा, सॉरी डोसा. माझ्या तोंडामध्ये सारखा उत्तप्पा काय येत आहे. आपण दोघं जेवलो. नाही, मला अजून वेळ आहे बाळा. माझ्यासाठी मला वेगळा स्वयंपाक करायचा आहे. मी माझ्यासाठी भात, डेमसीची भाजी करणार आहे आणि पुदिन्याची चटणी करणार आहे. नाही रे बाळा, आंबवलेले पदार्थ मला अवॉइड करायचे आहेत. बताओ, फीडबॅक दे दो आपका इसके ऊपर. क्या ही बोले. मागे बेडवर सगळे धुतलेले कपडे पडलेले आहेत. पता नहीं इसको कौन फोल्ड करने वाला है. हेलो, तुम्हारे लिए मैं बहुत बना के दूंगी अभी. धीरे धीरे बना. ठीक है, तुम धीरे धीरे स्वाद लेके खाओ.
केलेली आहे आणि मी खात आहे भात, डेमसेची भाजी, पुदिन्याची चटणी, काकडी, कांदा आणि फोंडेजी आज सकाळी लवकर ऑफिसला गेलेले आहे. कदाचित ते दुपारी येतील जेवण करायला. मग त्यानंतर त्यांच्यासाठी गरमागरम डोसे बनवून देते. अणं ब्रह्मा रसमेषु भुक्तदेव जनार्दनम एवं ध्यानोषण लिखते. जय श्री कृष्ण भगवान. चला स्वादिष्ट चावल और डेमसे की सब्जी का आनंद उठा ले. स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर मी लगेचच भांडी आणि किचन ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे. भांडी आणि किचन ओटा स्वच्छ झाला ना एक मोठं काम संपल्यासारखं वाटतं मला तर. बाकी इथे माझा म्हणा मोबाईल पाहत पौडलेला आहे. मना बेबे क्या है वाह, काम करियो, झाड़ू लगा लियो. करना पड़ेगा. थारा भाई तो कॉलेज गया है. बाकी मी आज सेफ्टी डोअर स्वच्छ करते. आमच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये टाईल्स बदलण्याचं काम चालू होतं, त्याच्यामुळे खूप डस्ट बसलेली आहे सेफ्टी डोअरवरती. बघा किती डस्ट बसलेली आहे. हे बघा आता मी कपडे सुद्धा फोल्ड करून ठेवत आहे. ये काम मेरे सिवा कोई नहीं करता. चला 2 दिवसाचे धुतलेले कपडे मी घड्या घालून कपाटामध्ये ठेवलेले आहेत आणि माझा म्हणा आत्ता झाडू मारत आहे. कैसे हो बेटा, कैसे कट रहे छुट्टी के दिन? बढ़िया. इधर देखो, सुनाई नहीं दे रहा है. पर ये छुट्टियाँ हाँ क्या तूफान आने से पहले की शांती है. नंतर काय तूफान येणार आहे? तूफान जिंदगी में तूफान ही तूफान होगा. कौन सा तूफान आने वाला है तुम्हारे जिंदगी में? वो तो सबको ही पता है, अभी बताने की कोई. हा म्हणा लवकरच डेटा सायन्सचा क्लास जॉईन करणार आहे, त्याच्यामुळे तो अर्धा दिवस तर आता बाहेर असणार आहे आणि अर्धा दिवस घरात असणार आहे. बघू आता किती थकतोय, किती घरातली कामं करतोय, मला किती मदत करतोय. देखेंगे हम देखेंगे. आणि करियो काम. लॅपटॉप दे की घेऊन. हाय राम, काय म्हटलं तू? लॅपटॉप दे. लॅपटॉप? अरे दादूचा लॅपटॉप बाळा 1.5 लाखाचा आहे आणि पहिला सुरुवातीला 1 लॅपटॉप घेतलेला. हा तुम्हाला म्हणलं का मला 1.5 लाखाचं आहे, मला 50,000चं. नाही बाबा नाही, दोघांनी एकच लॅपटॉप मध्ये ऍडजस्ट करायचं. अरे त्याला ना. लागतो न लागतो. थोडस ऍडजस्ट करा दोघांनी. या पण माझ्या वेळेसच काय adjust म्हणजे असं. अरे तू अगोदर क्लास तर जॉईन कर, बाद में देखेंगे. तोपर्यंत दादूचा लॅपटॉप आहे त्याच्यामध्ये ऍडजस्ट कर. लेकिन ये लड़का सुनने को तैयार नहीं है. अरे इधर झाडू मारना. परेशान मत हो, आराम से काम करो. दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आत्ता फोंडेजी आलेले आहेत असं वाटत आहे मला. अंजी कोण आहे? लपला का होता फोंडेजी तुम्ही? आत्ता आलेले आहेत फोंडेजी, सकाळी 8:30 वाजता गेलेले. फिर हाथ पैर धो, खाना लगाती हूँ आपका. आता मी फोंडेजीसाठी डोसे बनवत आहे. हो गया फोंडेजी, आप चिंता ना करो, आपके लिए डोसा तयार है. हे बघा किती इझिली निघलेला आहे. चलो बटाट्याची भाजी आता साईडलाच ठेवते. डोशामध्ये घालायची विसरलेच बटाट्याची भाजी. चलो फोंडेजी को दे देती हूँ. लीजिए फोंडेजी, लीजिए. आप खाते रहो, मैं खिलाती रहूँगी आपको. ठीक आहे? आणि कामाला जा. आणि कामाला जा. हे बघा डोसे किती इझिली निघत आहेत. चलो दे देती हूँ ये भी डोसा फोंडेजी को. फोंडेजी तिसकुंडी. दोनच डोशात बस झालं. खाना है आपको 4-5? नको. नाही खाना है, देती हूँ मैं. तो किती खाल्ला? बरं झालं फोंडेजी तुम्ही मला विचारलं, मला खूप बरं वाटलं. हां मी भात खाल्ला आणि डेमसेची भाजी खाल्ली.
जुळे चालत नाही ना. डोसे आंबोलेले पदार्थ मला नहीं चलत कारण मला आंबवत आहे. अच्छा लगता है पंडित जी, आप कुछ ऐसा पूछते हो मेरे बारे में तो. काय इथून फायदा आहे. हाँ का मी आता तू म्हणायचं मी 2 डोसे खाल्ले तर मी म्हणतो 4 मी खातो. मी 4 का तुम्हाला 5 देते खायला डोसे. ठीक है, आराम से खाओ. जास्त नको खायला. का अंगी लागत ना मला. हे राम मागे लागत नाही, मग खायचंच नाही का. खाओ खाओ, बहुत स्वादिष्ट टेस्टी डोसे हे बघा. आता मी फोंडेजीसाठी चहा ठेवलेला आहे त्यांच्या फरमाईशीनुसार. भले दोपहर में चाय पिणे वाले फोंडेजी. आणि आत्ता माझी दुसरी वेळ आहे किचन ओटा शेगडी स्वच्छ करायची. अशा 2दा स्वयंपाक केलं की 2 वेळेस किचन स्वच्छ करावं लागतं. चला, इलायचीयुक्त चहा तैयार आहे. दे देती हूँ फोंडे जी को. चलो, फोंडे जी के साथ मैं भी चाय पीती हूँ, थोड़ी सी इलायची युक्त चाय. फोंडे जी लीजिए, भरी दोपहर में चाय पी रहे हो आप. अपने को जो पसंद है वो पीना है, वो खाना है. अच्छा, गर्मी के दिन में गरम चाय पीना पसंद है फोंडे जी को. आता मी जबरदस्ती थोडीशी चहा पीत आहे. तुला सूट होईल का. थोडीशी पिते. माझी कॉफी करू नको. तुमची कॉफी मी का करू. मग कशात पिती चहा. थोडासा पिते उरलाय. बाकी इथे दादू पण आलेला आहे कॉलेजवरून. हांजी, कैसा रहा दिन. बढ़िया. डोसे किए हैं, खा लेना गर्मा गर्म. अरे अभी खा ले गर्मा गर्म डोसे. ठीक है, ठीक आहे, थोडी देर में खाना. चला, आता फोंडेजी तर ऑफिसला गेलेले आहेत. बाकी काही वेळेस ना मला खूप जोरात बोलावं लागतं कारण आजूबाजूला आवाज असतो आणि आजूबाजूचा आवाज मोबाईलमध्ये कॅच होतो आणि माझा आवाज मोबाईलपर्यंत पोहोचत नाहीये. त्याच्यामुळं ना असं मला जोरात बोलावं लागतं. बाकी मी आता हार्मोनियम वाजवण्याचा सराव करते आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.